फक्त 5,000 रुपयात सुरू केलेल्या सुगंधी मेणबत्त्यांच्या व्यवसायातून बदलापूरच्या ममता कांबळे आज दर महिन्याला 1,00,000 रुपये कमवत आहेत. तर चला पाहूयात या व्यवसायातील त्यांची यशस्वी वाटचाल. नमस्कार, माझे नाव आहे ममता कांबळे. आपल्या ब्रँडचे नाव आहे 7K कॅन्डल्स. कॅन्डलचा बिझनेस सुरू करण्याची इच्छा माझी बरेच दिवसापासून होती. मुळात तर बिझनेस करण्याची इच्छा होती. मी आधी बँकेत जॉब करत होते, पण जसं माझं ग्रॅज्युएशन झालं 2017ला, माझं मास्टर्स कम्प्लीट आहे जर्नलिझम मधून. मी जर्नलिझमची स्टुडंट आहे, सोमय्या कॉलेजमध्ये मी शिकलेली आहे. तेव्हा पण मला असं वाटत होतं की माझा पहिला जॉब होता तोही बँकेतच होता. मुंबई बँकेच्या हेड ऑफिसमध्ये मी पहिला जॉब सुरुवात केला. माझा शेवटचा जॉबही माझा HDFC मध्ये होता. तेव्हा कुठेतरी वाटलं की आपण इतके वर्ष काम करतोय, त्यातनं आपण आपली सेव्हिंग किती काढली आहे, त्यातनं आपलं स्वतःचं काय करता येईल. जॉब आहे पण आपलं तिथे मन नाही लागत आहे. तर खूप ठिकाणी मी सर्च केलं युट्यूबवरती की आपला बिझनेस कसा करता येईल, ज्वेलरीमध्ये करता येईल का, का कपड्यांमध्ये येईल का, दुसरे काही फूड आहे त्यात करता येईल का. मला अचानक इंस्टाग्रामवरती एक रील दिसली कॅन्डल्सची. तेव्हा ह्या बाहेरगावी खूप फेमस होत्या, पण मला माहिती नाही की हे रॉ मटेरियल कुठे मिळेल. तर मी त्या संदर्भात खूप म्हणजे 2,000 ते 3,000 व्हिडिओ युट्यूबवर बघितल्या. परत खूप लोकांना कॉन्टॅक्ट केले की बाबा तुम्ही बनवताय, मग कसं बनवताय, कोणी सांगितलं कोणी नाही सांगितलं. आणि प्रत्येक युट्यूब व्हिडिओमध्ये सगळंच प्रोडक्ट दाखवतात असं नाहीये. समजलं त्याच्यानंतर रॉ मटेरियल आपल्याला कुठून आणता येईल, इन्व्हेस्टमेंट किती लागेल, कारण आपण घरात पैसे मागितलेच नाहीयेत कधी. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर दुसरं कामाला लागलोय. जेवढी सेव्हिंग होती त्यातून मी 5,000पासून हा बिझनेस चालू केलाय. मिनिमम नाही म्हटलं तरी आपण महिन्याला माझा 90 ते 1 पर्यंत जातो, नाही म्हटलं ते. पण त्यात आपले कॉस्ट म्हणजे कॅन्डलचं कॉस्ट निघतं, माझं आहे ट्रॅव्हलिंग आहे. माझ्याकडे आता सेंटेड कॅन्डल्स असतात. त्याच्या व्यतिरिक्त मी आता राख्या ठेवल्यात. राख्याचं रक्षाबंधनचा सीझन आहे. रक्षाबंधन मध्ये आपल्याकडे हॅम्पर्स सुद्धा आहे. ते तुम्ही कस्टमाइज करून 450-550च्या रेंज पर्यंत घेऊ शकते. मी राहायला बदलापूरला आहे. माझा होम स्टुडिओ, मी घरी कॅन्डल्स बनवते. मी प्रत्येक टायमाला बघते, प्रत्येक स्टॉलला माझ्या एक व्हरायटी असते कॅन्डल्सची. मी प्रत्येक स्टॉलला एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करते. माझे प्रोडक्ट आता स्वित्झर्लंड, US, कॅनडामध्ये रेग्युलर कस्टमर आहे. अमेरिकेत सुद्धा माझे रेग्युलर कस्टमर आहेत. बाहेरगावी आपली रेग्युलर ऑर्डर असते, म्हणजे महिन्याला 5 ते 7 कस्टमर हे बाहेरगावचे असते. कॅन्डलसाठी असतात, रूम फ्रेशनरसाठी असतात. ठाण्यात आपले रूम फ्रेशनर्स खूप फेमस आहे. ठाण्यात मी म्हणत नाही, पण मुंबईत माझे रूम फ्रेशनर्स खूप फेमस आहे.